नमस्कार सगळ्यांचं माझ्या स्वाद आणि भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गोड आंबट तिखट चटपटीत असं सुक्या कैरीच्या फोडींचं लोणचं. बोलतानाच एवढं तोंडाला पाणी येतंय. तर चला अगदी मोजक्या साहित्यात हे लोणचं बनतं. तर त्यासाठी मी ह्या सुक्या कैरीच्या फोडी घेतल्या. त्या गेल्या वर्षी मी छान त्यांना मीठ लावून सुकून ठेवल्या होत्या. छान सुकल्यामुळे आणि मीठ लावल्यामुळे त्या अजूनही छान कुरकुरीत अशा आहेत. तर त्या मी 2 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. तर भिजल्यावर जरा नरम होतात, कारण त्या खूप सुकवल्यामुळे खडखडीत अशा असतात. त्याच्यामुळे 2 तास पाण्यात भिजवून ठेवाव्या लागतात. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीत मी मोहरी घातली आहे आणि लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. त्या जरा तांबूस रंगावर होईपर्यंत आपण छान त्यांना परतून घेऊ. नंतर थोडासा हिंग टाकला आणि मग गूळ घातलं चवीनुसार. तुम्हाला जसं गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही त्यात गूळ घालू शकता. मी 1 वाटी गूळ घातलं आहे किसून, आणि माझ्या ठेवणीतला जो मसाला होता मिरची पूड ती घातली, आणि त्यानंतर या सुक्या कैरीच्या फोडी त्यामध्ये घातल्या व छान व्यवस्थित परतून घेतल्या. आणि किंचित मीठ टाकलं आहे, कारण आंब्याच्या फोडींना मीठ लावलेलं होतं. त्याच्यामुळे मीठ बेतानेच घालायचं, चव घेऊन व्यवस्थित त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं, आणि सगळं मिक्स करून त्यावर झाकण ठेवलं. आणि हे बघा छान त्याला असा कलर आला आहे फोडींना. एकदम असं म्हणजे वास पण छान येतो आणि बघूनही असं कधी बाबा ते खातो असं झालेलं आहे. तर असं हे माझं कैरीचं गोड लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा. आणि जर तुमच्याकडे नसतील या सुक्या कैरीच्या फोडी, तर यावर्षी आंब्याच्या सीझनमध्ये नक्की करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.